राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय। नामच खरं अमृत आहे, पण आपल्याला संसाराचं सुखच अमृत वाटतं। जे सुख कोणतं की ज्याचं दुःख येतं, ते सुखच कोणतं ज्याचं दुःख येतं, आणि ते दुःखच सत्य ज्याचं सुख येतं। इथं बसल्यावर भरे गुडघे धरताय, मनका दुखतो, फोन पाहायची सवय, भले हे सगळ्या गोष्टी होईल, पण तिथं गेल्यावर भगवंताच्या चरणाजवळ असतात। घरी झोपून आराम होईल, पण नरकात असतात। तुम्हाला फक्त इथली तयारी, इथलं वाटतं, आणि इथं किती वर्ष राहायचंय? फक्त 100। पण इथले 100 झाले की पूर्ण जीवन तिथे राहायचंय, त्याचं काय? 100 वर्ष महत्वाचं आहे की बाकीचं आयुष्य? काय महत्वाचं आहे? 100 आता निघून जातात बघता बघता, अर्धे झोपीत, अर्धे कामात, अर्धे लेकरं होण्यात, अर्धे त्यांचं पालन करण्यात, अर्धे ते मोठे होण्यात, मग त्यांचे लेकरं याच्यातच 100 कमा निघून जातात। आजी एक प्रश्न विचारते, तुमचं वय कसं निघून गेलं? बाय मला काय माहित बाय दीदी, गेलं असंच निघून। कसं गेलं सांगा बरं? अर्धे तर झोपीतच घातले असते बरोबर, अर्धे लेकरं मोठे होण्यात, अर्धे त्यांचे लग्न होण्यात, अर्धे त्यांना लेकरं येण्यात। बाई एका म्हातारीला मी म्हणायचे, आजी मी पंढरपूरची पायी तीर्थयात्रा काढते, यायचं का तुम्हाला? तुम्हाला यायचं का? यायचं का? खरं यायचं? आजीला म्हटले यायचं का तुम्हाला? आजी म्हटले बाई दीदी आले असते, पण थोडस एकदा लेकाचे लग्न झाले की येते। म्हटलं ठीक आहे, आता म्हातारीचे लेकाचे लग्न होते, दुसरे वर्ष आले, आजी पंढरपूरच्या वारीला यायचंय, चला वारीला। आजी म्हटले बाई दीदी एकदा नातवाचे तोंड बघितले ना, लेकराचे आता लग्न झाले, आता काय पाहिजे तिला? नातू। तर म्हटलं हिला नातवाचं बघू दे एकदा, नाताचे तोंड। तिसऱ्या वर्षी आले, आजी चला ना पंढरपूरला। म्हटले दीदी आता शिक नातू झाले, नातू थोडेसे टन्ना खोदी, शब्द कळतो ना, नातू थोडेसे टन्ना खोदी। म्हटलं टणक म्हणजे थोडेसे रांगणारे, चालणारे, बोलणारे। हा आजीला म्हटलं चला ना पंढरपूरला, म्हणले नातू टन्ना खोदी। चौथ्या वर्षी आले, आजी चला ना पंढरपूरला। आता शिकत नातू टन्नक झाले, म्हटलं आता काय करते का बाई म्हातारी? आजीला म्हटलं चला ना पंढरपूरला। आजी म्हटले एकदा लेकराचे गोड गोड शब्द, बोबडी बाणी ऐकली की मी पंढरपूरला यायला मोकळी झाले। म्हटलं ठीक आहे। 5व्या वर्षाला आजी चला पंढरपूरला, आता नातू बोलायला लागले। म्हटले बाई एकदा त्यांचे मी नातवाला विचारलं ताई म्हातारीला घेऊन जाऊ का रे? ते म्हटलं महा म्हातारीला पहिले नाही दीदी, ते माय चोरून बिस्किट खाती। नातवाला जर ओझ होत असेल तर किती दिवस करायचा संसार? बाद झालं ना आता। तसं भगवंताचं नाम काय? अमृत आहे।